नमस्कार. आजची गणित बघायची आहे 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिलं आहे, खाली दिलेल्या पर्यायामधून अचूक पर्याय निवडा. ओके, तर आपल्याला 7 पर्याय दिलेत. पहिलं काय, जर वर्तुळाचा परिघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांची गुणोत्तर 2:7 असेल तर वर्तुळाचा परिघ किती. पहिला ऑप्शन काय दिलं आहे 14 पाय, दुसरा 7/पाय, तिसरं काय दिलं आहे 7 पाय आणि चौथा काय ऑप्शन दिलं आहे 14/पाय. ओके, आता प्रश्न त्याने काय दिलं, वर्तुळाचा परिघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर 2:7 असेल तर वर्तुळाचा परिघ किती. आता आपण पहिला प्रश्न सॉल्व करूया. वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ या दोघांचं गुणोत्तर किती आहे, 2:7 आहे. ओके, तर वर्तुळाचा परिघ किती आहे म्हणजे हा. त्यासाठी आपल्याला दोघांचं सूत्र म्हणजे दोघांचं सूत्र आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय, हे बघा इथेच पुढेच लिहितो, 2πr भागिले वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, πr². ओके, आणि त्यानंतर 2:7. ओके, आता हा ह्याच्यामधला हा आर गेला, हा एक आर गेला, हा पाय गेला, हा पाय गेला, शिल्लक करायला 2/r. बघा इथं लिहितो 2/r बरोबर 207. ओके, आता या आरला इकडे नेऊया आणि 7ला इथे आणूया म्हणजे काय होईल, 2r बरोबर 14. 7 × 2 14 म्हणून r बरोबर काय असणार आहे, 7 येणार आहे. आता हे जे 7 आहे हे आपल्याला वर्तुळाचं परिघ काढायचं ना, ते सूत्रामध्ये वापरूया. म्हणून वर्तुळाचं परिघ बरोबर 2πr. ओके, वर्तुळाचं परिघ काय 2πr, 2 × π × आरची किंमत किती घेतली 7. ओके, हे जे आपण आर काढला त्रिज्या ती, तर 7 × 2 किती 14 होतात, 14 पाय. तर इथं ऑप्शनमध्ये 14 पाय आहे म्हणजे हे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. 44 सेंटीमीटर लांबी असलेल्या वर्तुळ कंसाचे माप 160 अंश असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किती. इकडे पण आपल्याला परिघच काढायचा आहे. ए 66 सेंटीमीटर, बी 44 सेंटीमीटर, सी 160 सेंटीमीटर आणि डी किती आहे 99 सेंटीमीटर. ओके, तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये काय वर्तुळाचा परिघ काढायचा आहे, तो काय 2πr. ओके, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय 2πr आहे. हे 2πr म्हणजे किती येतात ते आपल्याला काढायचं आहे. पण आपल्याला इथे काय दिलं आहे, 44 सेंटीमीटर लांबी असलेल्या वर्तुळ कंसाचे माप 160 अंश असेल तर वर्तुळाचा परिघ किती. तर इकडे आपण वर्तुळ कंसाची लांबी काढूया. ते सूत्र काय θ/360 × 2πr. ओके, हे 2πr आपल्याला काढायचं आहे. आणि वर्तुळ कंसाची लांबी पण आपल्याला दिली आहे आणि θची किंमत पण दिली आहे. वर्तुळ कंसाचे माप, वर्तुळ कंसाची लांबी किती आहे 44 सेंटीमीटर बरोबर θची किंमत किती आहे 160 भागिले 360. ओके, गुणिले 2πr जसं तसं लिहूया कारण हा वर्तुळाचा परिघ आहे ना, तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून हा शून्य गेला, हा शून्य गेला, 4 × 16, 4 × 9 36. ओके, आता 9 × 44, 44 × 9 भागिले 4. हे 4 बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे भागिले, कारण हे याला गुणिले आहेत म्हणून. 4 × 11 44, 11 × 9 किती 99 म्हणून 2πr म्हणजेच काय वर्तुळाचा परिघ, तो किती आला 99 सेंटीमीटर. आता 99 सेंटीमीटर इथं आहे काय बघूया पर्याय. ओके, 99 सेंटीमीटर कुठे दिलं आहे, डी आहे बरोबर आहे. आता तिसरं, कंसाचे माप 90 अंश आणि त्रिज्या 7 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती काढा. ऑप्शन काय दिलं 44 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 36 आणि 56. ओके, तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय करावं लागणार, वर्तुळ पाकळीच्या परिमितीचे सूत्र वापरावं लागणार आहे. म्हणजे वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर वर्तुळ कंसाची लांबी अधिक 2r. ओके, वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर वर्तुळ कंसाची लांबी अधिक 2r. ओके, वर्तुळ कंसाच्या लांबीचे सूत्र काय θ/360 × 2πr अधिक 2r. ओके, तर θची सगळ्या किमती भरूया आणि उत्तर काढूया. θची किंमत किती आहे 90 अंश आणि त्याच्यानंतर त्रिज्याची किंमत किती आहे 7 सेंटीमीटर. ओके, θची किंमत किती आहे 90 अंश म्हणजे 2207. आरची किंमत किती आहे 7 सेंटीमीटर अधिक 2 × 7. ओके, तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, 9 × 9 9 × 36. ओके, तो 2 × 2
2 4, 2 1 2, 2 11 22. ओके, हा 7 गेला, हा 7 गेला. शिल्लक राहिलं इथे वरचं इकडे फक्त 11 शिल्लक राहिले. 11 अधिक 7 2 14, 25 सेंटीमीटर. ओके, तर वर्तुळ आकाराची परिमिती केली आहे 25 सेंटीमीटर. हे ऑप्शन आहे का बघूया. 25 सेंटीमीटर ते बी ऑप्शन आहे, म्हणजे बरोबर आहे. तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 24 सेंटीमीटर असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र वापरावं लागणार आहे. तर शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय? पाय आर एल. ओके, आता एल आपल्याला काढावं लागणार आहे, त्याने दिलं नाही आहे. त्याने त्रिज्या फक्त दिली आणि उंची दिली आहे. ओके, आपल्याला एल काढावी लागणार आहे. तर एल म्हणजेच काय? शंकूची तिरकस उंची. उंची बरोबर वर्गमुळामध्ये एच वर्ग अधिक आर वर्ग किंवा आर वर्ग अधिक एच वर्ग. ओके, तर त्रिज्या किती दिली आहे त्यांनी? आर बरोबर 7 वर्ग अधिक एच बरोबर 24 वर्ग. ओके, 7चा वर्ग किती होतो? 49 आणि 24चा वर्ग किती होतो? 576. ओके, या दोघांची बेरीज किती होते? 625. हा कितीचा वर्ग आहे? 25चा वर्ग. ओके, तर हे जे आपण तिरकस उंची काढले ते आपल्याला ह्या सूत्रामध्ये वापरावं लागणार आहे. शंकूचे वक्र पृष्ठफळ ते काढायचं ना आपल्याला. तर पायची किंमत किती घ्यायची? 22/7 गुणिले आर त्रिज्या किती आहे? 7 गुणिले 25. ओके, हे गेले. त्याच्यानंतर काय आलं? 22 गुणिले 25. उत्तर किती होतं? गुणाकार किती येतो? 550 सेंटीमीटर वर्ग. हे काय आलं? शंकूचे वक्र पृष्ठफळ. ओके, हे बघा दुसरा ऑप्शन आहे. शंकूचे वक्र पृष्ठफळ वर्ग किती? 550 सेंटीमीटर वर्ग. आता प्रश्न क्रमांक 5. 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 440 सेंटीमीटर वर्ग असल्यास त्याने ऑलरेडी दिलं आहे. त्या वृत्तचित्तीची उंची किती? ओके, ऑप्शन दिला आहे A B C D दिलेत. याच्यामधलं कोणतं उत्तर येतं तर बघूया. त्यांनी वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ दिलं ना, त्याचं सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे आणि मग वृत्तचित्तीची उंची काढावी लागेल. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πRh हे सूत्र आहे. ओके, ही सगळी सूत्र तुम्हाला पाठ करायची आहेत. तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ त्यांनी दिलं आहे किती? 440 आहे. 2 गुणिले पाय गुणिले आर त्रिज्या किती आहे? 5 गुणिले एच. ओके, 440 5 दुणे 10 पाय आणि एच. आता एचला इथेच ठेवूया आणि बाकी सगळ्यांना बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेऊया. ओके, 10 इकडे गुणिले इथे नंतर होणार भागिले. पाय इकडे गुणिले एचला इकडे नेल्यानंतर होणार भागिले. हा शून्य गेला शिल्लक करायला 44 भागिले पाय. हे उत्तर आहे वृत्तचित्तीचे उंचीचं. वृत्तचित्तीची जी उंची आहे ती 44 भागिले पाय आहे. ओके, हा पहिला ऑप्शन आहे. 6. एक शंकू वितळवून त्याच्याच तळाचा त्रिज्या एवढ्याच त्रिज्येची वृत्तचित्ती तयार केली. जर वृत्तचित्तीची उंची 5 सेंटीमीटर असेल तर शंकूची उंची किती? म्हणजे त्याने एक शंकू पूर्ण वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्या एवढ्याच त्रिज्येची वृत्तचित्ती तयार केली. म्हणजे शंकूचं जितकं घनफळ असणार आहे तितकंच वृत्तचित्तीचं घनफळ असणार आहे. ओके, ह्या घनफळाचा वापर करून आपल्याला वृत्तचित्तीची उंची 5 सेंटीमीटर असेल तर शंकूची उंची काढावी लागणार आहे. ओके, पण ते सूत्राचा वापर करूया. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 पाय r वर्ग एच. आणि वृत्तचित्तीचे घनफळाचं सूत्र काय? पाय r वर्ग. आता इथे कॅपिटल एच लिहूया कारण हे दोन उंची वेगवेगळे आहेत ना, म्हणून. आता पाय r वर्ग आणि पाय r वर्ग कॅन्सल करूया, इकडचा आणि तिकडचा. 1/3 एच बरोबर हा एच. आता प्रश्नामध्ये त्यांनी वृत्तचित्तीची उंची दिली आहे, ते पुढे लिहूया. 1/3 म्हणजे काय? एच भागिले 3 बरोबर वृत्तचित्तीची त्यांनी उंची दिली आहे 5 सेंटीमीटर. ओके, ह्या 3 इकडे भागिले बरोबर चिन्हाच्या या साईडला नंतर होणार गुणिले. म्हणून शंकूची उंची बरोबर 5 गुणिले 3 किती उत्तर येते? एच बरोबर 15. ओके, 15 सेंटीमीटर काय असणार आहे? शंकूची उंची. इथं 15 सेंटीमीटर आहे. तर प्रश्न क्रमांक 7. 0.01 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घन सेंटीमीटर असेल?
आपल्याला घनाचे घनफळ काढायचं आहे, म्हणजे याचे जे घनफळ काढायचं आहे. ओके. 7 काय आपल्याला घनाचे घनफळ काढायचं आहे. घनाचे घनफळ कसं काढतात? बाजूचा घन करून. ओके. बाजू किती दिले ते? 0.01. 0.01 ह्याचा घन काढायचा आहे. याचं घनफळ काय असणार आहे? 0.00001 सेंटीमीटर घन. ओके. ऑप्शन डी आहे. ओके. तर 1 घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती? 1 घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती? हे 4 ऑप्शन दिलेत. इथे पण आपल्याला सेम ते सूत्र वापरायचे जे वरती वापरलं ना, घनाचे घनफळ बरोबर बाजूचं काय घन, म्हणजेच काय बाजूचा घन बरोबर किती आहे? 1 घनमीटर. त्याच्यानंतर आपण जे हे घन काढणार तेव्हा बाजू किती होणार आहे? 1 मीटर फक्त. ओके. पण आपल्याला उत्तर काय दिलं त्यांनी? सेंटीमीटरमध्ये दिलं आहे ना. जे ऑप्शन आहे जे आहेत हे सेंटीमीटरमध्ये. 1 मीटर बरोबर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतं हे आपल्याला काढावं लागणार आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. ओके. म्हणजे ऑप्शन सी हा बरोबर असणार आहे. अशा प्रकारे 8 प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. धन्यवाद.